माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार मंडळी, वेल्डिंगच्या दुनियेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी एका सामान्य वेल्डला एकदम जबरदस्त वेल्ड बनवते, आणि ते गुपित आहे पोलॅरिटी. खरं तर ही एक अशी किल्ली आहे जी वेल्डिंग कौशल्याला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाऊ शकते. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी पोलॅरिटीचं कोडं म्हणजे नेमकं काय आहे ते उलगडू. मग स्ट्रेट आणि रिव्हर्समधला फरक समजून घेऊ. त्यानंतर कामासाठी योग्य पोलॅरिटी कशी निवडायची हे बघू. काही चुकलं तर त्याची लक्षणं कशी ओळखायची तेही शिकू. आणि शेवटी पोलॅरिटी तपासायची कशी हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, पोलॅरिटीचं कोडं. ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटते नाही का? पण खरं सांगायचं तर चांगल्या वेल्डिंगचा हाच तर पाया आहे. आणि एकदा का हे नीट समजलं ना की मग वेल्डिंगच्या क्वालिटीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. कधी विचार केला आहे का की एक चांगला वेल्ड आणि एक साधारण खराब वेल्ड यात नेमका फरक काय असतो? खरं तर याचं उत्तर बहुतेक वेळा पोलॅरिटी या एकाच शब्दात लपलेलं असतं. हीच ती गोष्ट आहे जी एका वेल्डरला एका कुशल आणि निष्णात वेल्डरपासून वेगळं करते. बरं, तर पोलॅरिटी म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही म्हणजे DC वेल्डिंग सर्किटमधल्या करंटच्या प्रवाहाची दिशा. म्हणजे करंट कुठून कुठे वाहतोय, आणि ही दिशाच ठरवते की उष्णता कुठे जास्त तयार होणार, इलेक्ट्रोडवर की आपल्या वर्कपीसवर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला उष्णतेवर नियंत्रण मिळवता आलं त्याला संपूर्ण वेल्डवर नियंत्रण मिळवता आलं. ठीक आहे, तर DC वेल्डिंगमध्ये पोलॅरिटीच्या दोन मुख्य बाजू आहेत. एक आहे स्ट्रेट आणि दुसरी रिव्हर्स. आता या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे आणि कुठली कधी वापरायची, चला हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आता एक खूप महत्त्वाचा अगदी सुवर्ण नियम लक्षात ठेवा. DC वेल्डिंगमध्ये साधारणपणे 2/3 म्हणजे जवळपास 66% उष्णता ही पॉझिटिव्ह टोकावर तयार होते, आणि उरलेली 1/3 म्हणजे 33% उष्णता निगेटिव्ह टोकावर. हा एक साधा नियम जर लक्षात ठेवला तर पोलॅरिटीचा सगळा खेळ आपल्या लक्षात येईल. चला आधी बघूया स्ट्रेट पोलॅरिटी. याला DCEN असंही म्हणतात, म्हणजे डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड निगेटिव्ह. नावाप्रमाणेच यात इलेक्ट्रोड निगेटिव्ह असतो आणि आपला वर्कपीस म्हणजे ज्यावर आपण काम करतोय तो धातू पॉझिटिव्ह असतो. मग आपल्या नियमाप्रमाणे काय होणार? बरोबर, जास्त उष्णता म्हणजे 2/3 उष्णता थेट वर्कपीसवर जमा होईल, आणि याचा परिणाम काय? तर आपल्याला खोलवर पेनिट्रेशन मिळतं. आता याच्या अगदी उलट आहे रिव्हर्स पोलॅरिटी, म्हणजे DCEP, डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह. इथे सगळं उलटं होतं. इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह असतो आणि वर्कपीस निगेटिव्ह. त्यामुळे काय होतं तर जास्त उष्णता इलेक्ट्रोडवरच जमा होते आणि वर्कपीसपर्यंत खूप कमी उष्णता पोचते. तर मग सोप्या शब्दात काय लक्षात ठेवायचं? स्ट्रेट पोलॅरिटी किंवा DCEN म्हणजे जास्त उष्णता वर्कपीसवर, ज्यामुळे आपल्याला खोलवर पेनिट्रेशन मिळतं. आणि रिव्हर्स पोलॅरिटी किंवा DCEP म्हणजे जास्त उष्णता इलेक्ट्रोडवर, ज्यामुळे पेनिट्रेशन कमी होतं. अगदी सरळ आणि सोपा आहे. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणती पोलॅरिटी कधी वापरायची? हे माहिती आहे कसं आहे? अगदी आपल्या टूलबॉक्समधनं एखाद्या विशिष्ट कामासाठी योग्य हत्यार निवडण्यासारखंच आहे. प्रत्येक कामाची स्वतःची एक गरज असते आणि त्यासाठी एक विशिष्ट पोलॅरिटीच परफेक्ट बसते. तर स्ट्रेट पोलॅरिटी म्हणजे DCEN कधी वापरायची? जेव्हा आपल्याला जास्त पेनिट्रेशन हवं असतं, म्हणजे वेल्ड आतपर्यंत खोलवर जायला हवा असतो तेव्हा. उदाहरणार्थ, जाड धातूचे सेक्शन्स जोडताना किंवा कास्ट आयर्नचं वेल्डिंग करताना स्ट्रेट पोलॅरिटीच वापरली जाते, कारण तिथे जास्त उष्णता वर्कपीसवर गरजेची असते. आणि या उलट रिव्हर्स पोलॅरिटी किंवा DCEP कधी कामी येते? तर पातळ शीट मेटलसारख्या नाजूक कामांसाठी, किंवा समजा उभा, आडवं किंवा ओव्हरहेड वेल्डिंग करायचं असेल तेव्हा. कारण इथे काय होतं, जास्त उष्णता इलेक्ट्रोडवरच राहते, त्यामुळे पातळ पत्रा जळून जाण्याचा किंवा त्याला भोक पडण्याचा धोका खूप कमी होतो. पण विचार करा, जर पोलॅरिटीची निवड चुकली तर काय होईल? हो, मग वेल्डिंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणूनच चुकीच्या पोलॅरिटीची लक्षणं ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. चला बघूया काय आहेत ही लक्षणं. समजा वेल्डिंग करताना खूप जास्त स्पॅटर उडतोय, म्हणजे ठिणग्या, किंवा वेल्डचं पेनिट्रेशन नीट होत नाहीये, इलेक्ट्रोड नीट वितळत नाहीये, किंवा वेल्डवर असा तपकिरी रंगाचा थर जमा होतोय, आर्क स्थिर राहत नाहीये, किंवा त्यातून असा काहीतरी विचित्र आवाज येतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेल्डचं फिनिशिंग खराब दिसतंय. यापैकी काहीही होत असेल तर समजून जा की कुठेतरी पोलॅरिटी चुकलीये. मग आता प्रश्न येतो की आपल्या मशीनची पोलॅरिटी बरोबर आहे की नाही हे कसं तपासायचं? पण काळजी करू नका,
यासाठी काही अगदी सोप्या टेस्ट्स आहेत ज्या कुणीही सहज करू शकतं. यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. एक आहे कार्बन इलेक्ट्रोड टेस्ट आणि दुसरी जी खूपच सोपी आहे ती म्हणजे वॉटर टेस्ट. या दोन्ही टेस्टमुळे आपल्याला मशीनचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल नक्की कोणता आहे हे ओळखता येतं. यातली वॉटर टेस्ट तर सगळ्यात सोपी आणि प्रभावी आहे. काय करायचं? दोन्ही टर्मिनल्स इलेक्ट्रोलाइट पाण्यात ठेवायचे. ज्या टर्मिनलमधून जास्त बुडबुडे येतील ते आपलं निगेटिव्ह टर्मिनल. किती सोपं आहे नाही का? एकच गोष्ट लक्षात ठेवा, जास्त बुडबुडे म्हणजे निगेटिव्ह. बस. तर मग आता वेल्डिंग पोलॅरिटीचं हे गुपित आपल्या हाती आहे. उष्णतेवर कसं नियंत्रण मिळवायचं, योग्य पोलॅरिटी कशी निवडायची आणि काही चुकलं तर ते कसं ओळखायचं, हे सगळं आता आपल्याला माहीत आहे. या सगळ्या ज्ञानामुळे पुढचा कोणताही वेल्डिंग प्रोजेक्ट नक्कीच उत्कृष्ट होईल यात शंका नाही. आता खरा प्रश्न हा आहे की या नवीन माहितीचा वापर पुढच्या प्रोजेक्टमध्ये कसा करणार आहात.